ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 47 ते 49. श्री भगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम्. व्यपेतभिः प्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय सर्वांचे आदी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले. ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते. हे अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञाच्या अध्ययाने, दानाने, वैदिक कर्मांनी आणि उग्र तपश्चर्यांनीही तुझ्याखेरीज दुसऱ्याकडून पाहिला जाणे शक्य नाही. माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने तेच माझे हे शंख चक्र गदा पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा. भावार्थ. काहीही शिकवायचे असेल तर शिष्याची तितकी योग्यता असावी लागते. मला सगळं येतंय, माहीत आहे, मीच लाडका असा गर्व हुशार शिष्याला झाला तर पुढचे ज्ञान सांगावे लागते. तू हुशार आहेस पण म्हणून तुला सगळं माहीत आहे असं नाही. शिकण्यासारखे अजून खूप आहे ही जाणीव करून देणे हे गुरुचे काम आहे. काही ज्ञान फक्त ठराविक लोकांना देता येते. त्याचा योग्य वापर व्हावा हा हेतू असतोच, पण ते त्या विद्यार्थ्यालाही झेपायला हवे. काही माहिती षटकर्णी न झालेली योग्य असते. अज्ञानातही सुख असते, म्हणून गुप्तता बाळगली जाते आणि जायला हवी. 10वी 12वीत भरमसाठ आकडेवारी गोळा केली की विद्यार्थ्यांना वाटतं आपले हात आकाशाला टेकले. गुरु शिष्य संवाद क्वचित होतो आणि झाला तरी तात्विक नसतो. पालकही एकदा 12वीत चांगले मार्क मिळाले की झालं असंच म्हणतात. पुस्तकी ज्ञान आणि हुशारी यातले अंतर मुलांना समजत नाही आणि व्यवहारात धडपडत राहतात. श्लोक 50. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. शब्दार्थ. संजय म्हणाले, भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखविले आणि पुन्हा महात्म्या श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. भावार्थ. सुखाबरोबर दुःख आणि दुःखातही सुख असतंच, कधी कमी कधी जास्त. येताना 2 समान गाठोडी घेऊन येतो. ही सृष्टी इतकी अचूक चालते की ती अन्याय करत नाही. निसर्गात अलिखित सुसूत्रता असते. आपले अशांत अस्थिर मन मात्र या जगात सगळीकडे दुःख आणि त्रास आहे असे मानायला भाग पडते. आपल्या हाताला प्लॅस्टर असलं की सर्वत्र आपल्याला मोडका हात किंवा पाय असलेली मंडळी दिसू लागतात. आपल्या परिवारात, ओळखीत, नात्यात काही घटना घडली की तशाच घटना दुसरीकडूनही ऐकू येतात. हे कसं? आपण ज्याचा विचार करू त्याकडे आपले लक्ष जाते. आपल्या कडेवर बाळ असेल तर इतर बाळांकडेही आपले लक्ष जाते. ही माणसाची मानसिकता आहे. आपल्या घरातले दिवे अचानक गेले तर आपण दुसऱ्याच
घराकडे लक्ष देतो, मग कळतं त्यांचेही गेलेत. सतत सांगितले जाते की सकारात्मक वागा, बोला, विचार करा. लहानपणी विजेची जोडणी वेगवेगळ्या फेजवरून केलेली असायची. आजूबाजूला दिवे असायचे, पण आमच्या घरात नसायचे. एकत्र कुटुंब असल्याने सगळे एकत्र बसून गप्पा मारायचो. चेष्टा मस्करी, गाणी, गप्पा यात वेळ सहज जायचा. गेलेली वीज तोपर्यंत यायची. आता भेटलो की म्हणतो की ते दिवस फार छान होते. खूप प्रसंगी आजीची आठवण येते. हे तिचे संस्कार आहेत असे वाटते. आहे त्यात आनंदाने राहायचं. ती नेहमी म्हणायची, कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे. रडत बसायचं नाही. गरिबीला लाजायचं नाही, श्रीमंतीने माजायचं नाही. दगडावर आपटलो तरी उठून उभं राहायचं अशी जिगर पाहिजे. तिला दुर्मुखलेले बघितले नाही. खूप उत्तम संस्कार तिने दिले. असं माणूस घरात असलं तर देव्हारा सजलेला राहतो, घराचंच देऊळ होतं. कोणत्याही घटनेने विचलित होणार नाही अशी मनाची स्थिती हवी. म्हटला तर देव कृपाळू आहे, म्हटला तर गंमत बघत बसतो, म्हटला तर सगळा नशिबाचा खेळ आहे, पण भक्तीने सोसण्याची शक्ती मिळवू शकतो. उन्हाचा पावसाचा त्रास होत असेल तर ते नको वाटतं, पण उन्हाळ्यात आंबे आणि हिममलई खाण्यातली मौज कळली की उन्हाळा सुखकर होतो. हिरव्या तजेल्याचे झाडीचे अप्रूप असेल तर पावसाळा चांगला वाटतो. परिस्थिती तीच असते. दृष्टिकोन बदलला तर मनस्थिती उत्तम राहते. बदल हा निसर्गाचा नियम आहे. दिवस थांबू शकत नाही आणि रात्रही. स्वतःला लवचिक ठेवले की जे समोर येईल त्याला आनंदाने सामोरे जाता येते. हेच हवं, असंच हवं, हे नको असे मनाचे लाड केले की ते कशालाही छान म्हणत नाही. योगासने आणि प्राणायाम हे शारीरिक तसेच मानसिक लवचिकतेसाठीही उत्तम उपाय आहे. नजर फारखी असेल तर दगडातही देव दिसतो. मानायचे नाहीच म्हटले तर माणूसही दगड वाटतो. घटना घडते, तिला अनुकूल प्रतिकूल माणूस ठरवतो आणि त्याने अस्वस्थ होतो. योगाभ्यासातून हेच शिकायचे. आला क्षण गेला क्षण. हाही क्षण जाईल हे ध्यानात ठेवले की सुखाने हुरळून जात नाही आणि दुःखाने होरपळून जायला होत नाही. एक तरी झाड लावावे आणि वर्षानुवर्षे रोज त्याला बघावे. तुळशीला पाणी घाला, ह्यात खूप मोठा अर्थ आहे. ती वाढते, मंजिऱ्या येतात, डवरते, एक दिवस पाने गळतात. आपण उदास होईपर्यंत आजूबाजूला छोटी छोटी रोपे उगवायला लागतात. आयुष्य असंच असतं, प्रवाही. अगदी कोणतेही झाड बघावे. आनंदाची लेणी संपत नाहीत, ती बदलत जातात. कारण शाश्वत आनंद आपल्या हृदयात असतो. एक चांदणी मावळली तरी आभाळ लक्ष चांदण्या लेऊन उभं असतं. आपण लक्ष दिलं तर दिसतं. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.